तर जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपले बोर्ड्स जे आहेत 10वीचे जवळ आलेले आहेत. तर आपण आज इथं ह्या चॅप्टरचे फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जो आपल्याला चॅप्टर आहे क्लास 10th महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये, ह्याचे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत आपण इथं आज. आता शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे आपल्याला पूर्ण चॅप्टर बघण्यापुरतं त्याचे इम्पॉर्टंट जरी क्वेश्चन बघितले आपण तरी महत्त्वाचे क्वेश्चन्स बघितले तरी आपल्याला ओके. तर त्याच्या आधी थोडीशी थेअरी तुम्हाला सांगतो. इथं लिनियर इक्वेशनमध्ये सगळ्यात आधी लिनियर इक्वेशन कुठली असते तुमची, लिनियर म्हणजे डिग्री 1, ज्या इक्वेशनची डिग्री 1 असते त्याला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन. ओके, इक्वेशन विथ डिग्री. हे कधी कधी तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जातं की लिनियर इक्वेशनची डिग्री किती आहे वगैरे हे विचारलं जातं. आणि इथं 2 व्हेरिएबल्स म्हटलं तर म्हणजे व्हेरिएबल्स किती आहेत तुमचे, 2 आहेत. लिनियर इक्वेशनची डिग्री 1 आहे. डिग्री म्हणजे काय, हायेस्ट पॉवर ज्याला म्हणतो तर असते डिग्री. ओके, आता ह्याचा जो जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म तो तुमचा असतो AX. जनरल फॉर्म बघा इथं, जनरल फॉर्म हा तुम्हाला MCQ मध्ये किंवा 1 मार्क्समध्ये विचारला जातो. AX प्लस BY प्लस C इज इक्वल टू 0 हा तुमचा जनरल फॉर्म आहे, जिथं वेअर A अँड B इज नॉट इक्वल टू 0 असं असतात. ओके, हिअर काय असतं इथं, हिअर A B अँड C आर रियल नंबर्स. म्हणजे ABC जे आहेत तुमचे रियल नंबर असतात, रियल नंबर्स. आणि तुमचा हा जो A आहे हा A आहे आणि हा जो B आहे हे कधीच 0 होऊ शकत नाही, कारण A आणि B जर 0 झाले तर X आणि Y ची व्हॅल्यू 0 होते. तर A अँड B नॉट इक्वल टू 0, A नॉट इक्वल टू 0 अँड B नॉट इक्वल टू 0 असते तुमचं. ओके, हे झाली तुमची डेफिनेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सची. आता ह्याच्यानंतर आपण एक यात डिटर्मिनंट फॉर्म एक बघत असतो. सॉल्व्हिंगमध्येच आहे डिटर्मिनंट फॉर्म. आधी तर आपण याच्यात 2 प्रकारे सॉल्व्हिंग आहे. सॉल्व्हिंग ऑफ द लिनियर इक्वेशनमध्ये, सॉल्व्हिंग ऑफ लिनियर इक्वेशनमध्ये तुमचे 2 टाईप्स आहेत, 2-3 टाईप्स आहेत. पहिलं तर आपल्याला फर्स्ट टाईप आहे आपल्याला की भाई डिटर्मिनंट फॉर्म ज्याला म्हणतो आपण किंवा क्रॅमर्स रूल फॉर्म, किंवा त्याला आपण क्रॅमर्स रूल असं म्हणलं जातो. क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूलवरती क्वेश्चन येतात. आता मी डायरेक्ट क्वेश्चन्सच चालू करायला लागलो आहे. क्रॅमर्स रूलवरती तुम्हाला MCQ येतात, 1 मार्क्सचे क्वेश्चन येतात. 2021, 22, 23, 24, 25 मध्ये देखील आपण हे क्वेश्चन्स बघितलेले. क्रॅमर्स रूलमध्ये MCQ येतात किंवा 1 मार्क्सचे क्वेश्चन देखील येतात, किंवा डिटर्मिनंट सॉल्व्हिंग पण येते. ओके, तर हे आपण क्रॅमर्स रूल आता बघणार आहोत. तर क्रॅमर्स रूल बघण्याआधी डिटर्मिनंट काय असतो ते बघा. हा जो डिटर्मिनंट आहे किंवा डिटर्मिनंट सॉल्व्हिंग काय असते हे बघा. डिटर्मिनंट सॉल्व्हिंगवरती क्वेश्चन येतो तुम्हाला. डिटर्मिनंट काय असतो, हा आपल्याला आता 2/2चा डिटर्मिनंट आहे बघा. A1 B1 A2 B2, किंवा असं न करता असं कर ABCD हा असतो तुमचा डिटर्मिनंट. ओके, हे अशा पद्धतीनं असतो तुमचं डिटर्मिनंट. तर ह्याला सॉल्व्ह कसं करतात, तर ह्याला सॉल्व्हिंग असे असते की A इंटू D करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. A इंटू D करायचं क्रॉस मल्टिप्लाय, आणि मायनस करायचं ह्या दोघांना मल्टिप्लाय करून B इंटू Cला मायनस करायचं. एक्झाम्पलमध्ये आपल्याला जर इथं असा डिटर्मिनंट असला, तुम्हाला एक्झाम्पल देतो मी. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जो डिटर्मिनंट आहे, फॉर एक्झाम्पल कुठला घ्या, तर डिटर्मिनंट कुठलाही घ्या. 2 3 4 5 घ्या. 2 3 4 5 हा जो डिटर्मिनंट आहे, अच्छा हा PYQ आहे. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. हा क्वेश्चन जो आहे तो
तुमचा 2021मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. 2021 बोर्ड एक्झाममध्ये 2021च्या बोर्ड एक्झामचा हा क्वेश्चन आहे. ओके, हा क्वेश्चन 1 मार्कसाठी आलता, 1 मार्कसाठी आलता, 1 मार्कसाठी हा क्वेश्चन आलता 2021मध्ये. तर याचा सॉल्विंग कसं आहे बघा. क्रॉस मल्टिप्लाय 2 × 5 मायनस 3 × 4. ओके, हा झाला तुमचा डिटर्मिनंट सॉल्विंगचा क्वेश्चन. 2 × 5 किती 10 मायनस 3 × 4 12. छोट्या संख्येनं मोठ्या संख्येला मायनस केल्यावर मायनसची साईन राहते, -2. 10 - 12 -2 हा तुमचा आला उत्तर. ओके, हा तुमचा डिटर्मिनंट MCQ मध्ये विचारला गेलेला, MCQ मध्ये विचारला गेला होता. 1 मार्क MCQ 2021मध्ये हा विचारला गेला होता MCQ मध्ये. बघा मी इथं जे क्वेश्चन्स घेतोय ना, आता मला माहिती आहे लास्ट मुमेंट चालू आहे, त्यामुळं मी फक्त PYQs घ्यायला लागले. ह्याच पद्धतीनं दुसरा एक क्वेश्चन होता. आता इथं सगळे प्लसमध्ये, आता मायनसमधले जे क्वेश्चन्स आहेत 2019 आणि 2022 दोन्ही सालात विचारला गेलेला होता. फाइंड क्वेश्चन 2 काय म्हणतोय बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ तुम्हाला डिटर्मिनंट दिलाय 5 3 -7 -4. हा तुम्हाला डिटर्मिनंट दिलाय. हे तुम्हाला 2019 2019 आणि 2022 2022 ह्या दोन्ही सालात विचारला गेलेला PYQ आहे. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ओके, हा 2019 आणि 22चा प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मग ह्याला सॉल्व कसं करायचा. सेम क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय 5 × -4 मायनस हा क्रॉस मल्टिप्लाय 3 × -7. ओके, आता बघा 5 × -4 किती झाला. मायनस आहे तर मायनस होणार. 5 × 4 20 -20 मायनस ब्रॅकेट टाकत जा इथं. 3 × 7 21 -21. आता इकडे एक लक्ष घ्या, हा -20 आणि हा मायनस मायनस काय होणार, प्लस होणार ना. मायनस मायनस प्लस +21. मग काय आन्सर आला तुमचा. -20 + 21 म्हणजे 20 - 1 आला आन्सर तुमचा. ओके, हा 2019 आणि 2022 ह्या साली विचारलेला PYQ आहे तुमचा डिटर्मिनंट सॉल्विंगचा. 1 मार्काला डिटर्मिनंट येतो किंवा MCQ मध्ये डिटर्मिनंट येत असतो. आता 2020मध्ये अजून एक डिटर्मिनंट आला होता तुमचा, तो बघूया आपण. 2 मार्काला आला होता 2020मध्ये. 2020मध्ये कसं आलं होतं ते बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन 3 फाइंड द व्हॅल्यू ऑफ. सगळे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेणार आहे. एवढं तुम्हाला पूर्ण चॅप्टर स्टडी करायची गरज नाही. एवढं स्टडी करा, तुम्हाला पूर्ण जो आहे एक्झाम्समध्ये मार्क्स मिळून जातील. 7 PYQच्या फॉर्ममध्ये 3 5 3 3 2 आणि 1 2 हा तुमचा डिटर्मिनंट आहे. हा डिटर्मिनंट तुम्हाला सॉल्व करायचा आहे. याला कसं सॉल्व करणार बाबल्या, इकडं बघ कसं सॉल्व करणार याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, ह्यानं याला मल्टिप्लाय करा. इथं सॉल्व करतो. 7/3 × 1/2 मध्ये मायनस ह्यानं याला मल्टिप्लाय 5/3 - 1/2. हां सॉरी मल्टिप्लिकेशन × 1/2. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा मल्टिप्लिकेशन होती ना, वरची संख्या वरती मल्टिप्लाय होती, खालची संख्या खालच्या संख्येला मल्टिप्लाय होती. 7 × 1 = 7, 7 × 7
आणि खालची अपॉनमध्ये 3 दुनी 6, 3 दुनी 6 मायनस 5 एके 5 आणि अपॉनमध्ये खाली 3 दुनी 6. आता इकडे लक्षात द्या, जेव्हा पण असा फॉर्म येतो, असा A/B मायनस C/B किंवा प्लस असेल, मायनस असेल किंवा प्लस असेल, काही असेल, खाली जेव्हा बेस सेम असतो ना तुमचा, B सेम असतो, तेव्हा वरचं डायरेक्ट हे करायचं, काय करायचं, A मायनस C डिवायडेड बाय B असं डायरेक्ट करून टाकायचं. ओके, मग इथं पण तसंच होणार, डायरेक्ट कसं होणार, 7 मायनस 5, खाली 6 सेम आहे ना, 7 मायनस 5, 7 मायनस 5 किती झाला, 2/6 म्हणजेच काय 1/3. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घ्या. हा 2 मार्काला क्वेश्चन आलता, 2 मार्क्सला क्वेश्चन आलता. कधी आलता हा, 2020 मध्ये आलता, 2020 आलता, 2 मार्क्सला. 2 मार्क्सचे क्वेश्चन्स कसे येतात बघा. आता हे वरचे जे झाले ते 1 मार्कला होता, हे खाली जे झाले ते कुठला होता, 2 मार्क्सला होता. अजून एक क्वेश्चन बघा 2 मार्क्सला कसा येतोय. हां, इथवर कळलं का, हे क्वेश्चन नंबर 3 झाला आपला डिटर्मिनंट जोचा. क्वेश्चन 4 2 मार्क्सचा बघा. इफ 4 5 M3 हा डिटर्मिनंट दिला आहे तुम्हाला, एमची व्हॅल्यू विचारली असणं, इज इक्वल टू 22. फाइंड व्हॅल्यू ऑफ M. हा तुमचा क्वेश्चन जो आहे ना 2019 मध्ये आलता, 2019. ह्यावेळी क्वेश्चन्स असे येण्याचे चान्सेस आहेत. 2019 मध्ये आलता. किती मार्काला होता हा, 2 मार्क्सला होता. 2 मार्क्सला आलता, कितीला, 2 मार्काला. ओके, एमची व्हॅल्यू विचारलं, काय नाही, सोपं आहे. काय सांगितलं तुम्हाला, इकडं बघा डिटर्मिनंट दिला आहे तुम्हाला 4 5 M आणि 3 हा डिटर्मिनंट तुम्हाला दिला आहे. आता ह्या डिटर्मिनंटमध्ये व्हॅल्यू काय दिली याची, 22. व्हॅल्यू काय दिली आहे, 22. आपण जसं सॉल्व करत होतो, जशा पद्धतीने सॉल्व करत होतो तसं सॉल्व करा. आता हा काय 4 × 3 कसं करत होतो आपण, 4 इकडं बघा सॉल्विंग, 4 × 3 बरोबर, मायनस काय करायचं आपण, हा M × 5 5 × M. किती दिलं ह्याची व्हॅल्यू आता आपल्याला दिलेली आहे, किती, 22. आता बघ, 4 त्रिकोण 12, 4 त्रिकोण 12 वजा 5 × M काय असतो, 5M असतो. 5 × M काय असतो, 5M असतो. म्हणजे 12 वजा 5M किती व्हॅल्यू दिली आपल्याला याची, 22. ओके, आता हे बघ -5M इकडे गेल्यावर काय होणार, +5M होणार का, म्हणजे 12 इज इक्वल टू 22 + 5M, 22 + 5M, 22 + 5M बरोबर. आता हा जो 22 आहे इथं प्लसमध्ये, इकडं आला की काय होणार, मायनसमध्ये होणार. म्हणजे 12 - 22 इज इक्वल टू 5M. आता 12 - 22 प्लस मायनस काय असतो, मायनस. 12 - 22 गेले 10 राहिले, मायनसचा मोठ्या संख्येची साईन घ्यायची, मोठ्या संख्येचा जो चिन्ह आहे तो घ्यायचा. इज इक्वल टू किती झाला, 5M. आता इकडं बघ हा 5 इथं मल्टिप्लायमध्ये ह्या साईडला आला काय होणार, डिवाइडमध्ये, म्हणजे -10 डिवायडेड बाय काय होणार, 5 इज इक्वल टू M. तर -10 डिवायडेड बाय 5 काय असतो, 5 × 5 5 × 2 = 10, म्हणजे -2 इज इक्वल टू M. कळलं का एमची व्हॅल्यू. ओके, हा 2 मार्काला क्वेश्चन आला तर 2019ला. असल्या क्वेश्चनमध्ये काही नाही करायचं, काय करायचं, जे दिलेलं आहे तुम्हाला ते ठेवायचं, इज इक्वल टूच्या तिकडे व्हॅल्यू दिलेली असते, सिम्पल सॉल्व करायचं, डिटर्मिनंट जसा सॉल्व करतोय आपण तसा, आणि त्या पद्धतीनं पुढं जात जायचं. ओके, अजून एक रूटमधला एक क्वेश्चन होता 2022 मध्ये आलता. रूट्सचे ज्याला येतात ते बघा इकडं क्वेश्चन काय होता, ॲक्टिव्हिटीमध्ये आलता, कंप्लीट ॲक्टिव्हिटीमध्ये. ओके, ॲक्टिव्हिटीतला क्वेश्चन आलता 2022 मध्ये. ॲक्टिव्हिटी पण तुम्हाला येत असते, क्वेश्चन नंबर 5 ॲक्टिव्हिटी येत असते तुम्हाला.
ॲक्टिव्हिटीमध्ये आलता, पण आता मी तुम्हाला क्वेश्चनमध्ये घेतो. सॉल्व 2√3 इंटू 2√3 9 टू 3√3 हा डिटर्मिनंट आहे. ह्याला सॉल्व्ह करायची ॲक्टिव्हिटी आली. आता ज्याला रूट्सच्या क्वेश्चन्स माहीत नाही ते इकडे बघा. रूट्समधले काही गोष्टी सांगतो मी, ते इकडे बघा किंवा इथंच सांगतो. ऐका, रूट ए इंटू रूट ए असतो ए. त्याच म्हणजेच काय, √3 इंटू √3 हा 3 असतो. त्याचप्रमाणे आपण 3ला √3 इंटू √3 पण लिहू शकतो. ओके, हां, तर हे लक्षात ठेवा. हां, आता बघा इकडे सॉल्विंगमध्ये काय होणार, इकडं क्रॉस मल्टिप्लाय, रूटनं रूटला मल्टिप्लाय करायचं, हे याला मल्टिप्लाय करायचं. अजून एक गोष्ट इथं राहिली, रूट ए इंटू रूट बी हा असतो √a इंटू बी. म्हणजेच काय, √3 इंटू √2 काय असणार, √3 इंटू 2. ओके, इकडे बघा आता या पद्धतीने. आता इथे 2√3 इंटू 3√3 जो आहे ह्याला क्रॉस मल्टिप्लाय, 2√3 इंटू 3√3 मायनस हा मल्टिप्लिकेशनमध्ये 2 इंटू 9, 2 इंटू 9. तर या ठिकाणी कसं होईल, 2√3 इंटू 3√3, 2√3 इंटू 3√3, 2 न 3ला मल्टिप्लाय किती झाला 6, √3 इंटू √3 किती झाला 3, मायनस 9 2 जा 18. ओके, 6 3 जा 18 मायनस 18, ॲन्सर इज 0. आलं का लक्षात? हे तुम्हाला 2022मध्ये क्वेश्चन आला होता, 2022मध्ये 2 मार्क्सला क्वेश्चन आला होता. हे झाले तुमचे डिटर्मिनंट्सचे क्वेश्चन्स. आता हे डिटर्मिनंट्सचे क्वेश्चन झाले. आता क्रॅमर्स रूलवरती क्वेश्चन बघा. क्रॅमर्स रूल आधी आहे काय ते बघूया आपण. हा डिटर्मिनंट तुम्हाला क्रॅमर्स रूलवरती यूज होणार आहे. आता डायरेक्ट क्रॅमर्स रूल आपण बघायचं. मेन गोष्टी बघायचं आपण. आता लय खोलात जायचं नाही. जेवढं शिकवतोय तेवढं तुम्ही करून गेला. तुमच्या बोर्डाच्या पेपरला जो तुमचा पेपर आहे बोर्डाचा, त्या पेपरमध्ये 40 मार्काचा जो पेपर आहे ना, त्या पेपरमध्ये 35च्या प्लस तुम्ही आणू शकता, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. जेवढं मी शिकवतो तेवढं केलं तरी. ओके, आणि आपण लास्ट काही दिवसांमध्ये मॅरेथॉन देखील ठेवूया. त्यामध्ये पण आपण सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन उडवूया. ओके, इकडं बघा. क्रॅमर्स रूल काय म्हणतो बघा. क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल म्हणजे काय, आपल्याला जे दोन इक्वेशन, आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समध्ये काय असतात, तुमच्या 2 इक्वेशन्स असतात. ओके, कुठले 2 इक्वेशन्स असतात तुम्हाला, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, आणि दुसरी कुठली असती, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. हे दोन इक्वेशन नंबर 1 आणि ही इक्वेशन नंबर 2. हे जे तुमचे 2 इक्वेशन्स आहेत, ह्या 2 इक्वेशनमध्ये तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची असते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढे इक्वेशन्स तेवढे व्हेरिएबल लागतात, किंवा जेवढे व्हेरिएबल्स तेवढे इक्वेशन्स. म्हणजे इथं 2 व्हेरिएबल्स आहेत तर 2 इक्वेशन्स. व्हेरिएबल कुठले आहेत त्यातले, एक्स आणि वाय हा व्हेरिएबल आहे. इथं पण एक्स आणि वाय हा व्हेरिएबल आहे. तर आता क्रॅमर्स रूल काय म्हणतो, क्रॅमर्स रूलमध्ये 3 गोष्टी आहेत. असं लक्षात ठेवा तुम्ही. एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची, तर क्रॅमर्स रूलमध्ये 3 डिटर्मिनंट आहेत. एक तर डीचा डिटर्मिनंट. डी काय असतो, डी असतो एक्सचा कोइफिशियंट. एक्सचा कोइफिशियंट म्हणजे a1 आणि वायचा कोइफिशियंट म्हणजे बघ, डी असतो a1 b1 a2
B2 हा D असतो असं लक्षात ठेवायचं, Dचा डिटर्मिनंट. नंतर येतो DXचा डिटर्मिनंट. नंतर काय येतो DXचा डिटर्मिनंट. हा D झाला. नंतर तुम्हाला DXचा डिटर्मिनंट येतो, DX. आता X कसं लक्षात ठेवायचं, D झाला. D कुठून कुठं A पासून B पर्यंत गेला. जर काय राहिलं C. आता उलट आहे, असं सायकलमध्ये यायचं बघा, असं A B C. ओके, इथून इकडं, इथून इकडं आणि इथून इकडं, असं सायकलमध्ये जायचं. ओके, मग बघ आता A पासून B वर आला तर B पासून C वर DX काय असणार, C1. Cच्या नंतर काय पुन्हा एकदा A, सॉरी Cच्या नंतर काय पुन्हा एकदा, Cच्या नंतर उलट जायचं, Cच्या नंतर B, C1. किंवा सगळ्यात सोपं तुम्हाला जर सांगितलं, ऐका, जेव्हा D घ्यायचं आहे तेव्हा X आणि Y दोघांचे घ्यायचं. जेव्हा X घेतोय ना तर Xचं सोडून बाकी सगळ्यांचे घ्यायचे. Xचं सोडून काय राहिलं आता, Bच्या नंतर C येणार, C1 C2 आणि इथं B1 B2. Xचे कुठले कुठले आहेत, Xचे डिटर्मिनंट सॉरी Xचे कोइफिशियंट कुठले कुठले आहेत, A1 आणि A2 आहे ना, त्यासनी नाही घ्यायचं Xच्या वेळी. आणि Yच्या वेळी Yचे कोइफिशियंट नाही घ्यायचे. हा झाला Xचा. आणि आता Yच्या वेळी Yचे कोइफिशियंट नाही घ्यायचे. म्हणजे काय, dy कसा होईल तुमचं, Yचे कोइफिशियंट नाही घेता. Bच्या नंतर कुठले Yचे कोइफिशियंट नाही घ्यायचे. Yचे कोइफिशियंट, हे जे कोइफिशियंट आहेत ना हे नाही घ्यायचे. मग काय झालं, A1 Xचे घ्या, A1 A2 आणि C1 C2. हा झाला तुमचा क्रॅमर्स रूलचा सॉल्विंग. आता ह्यामध्ये क्रॅमर्स रूल सॉल्विंगमध्ये ह्यामध्ये अजून एक गोष्ट, X काय असतं, X इज इक्वल टू, Xचा व्हॅल्यू कसं करणार, DX अपॉन D आणि Y इज इक्वल टू DY अपॉन D असा असतात. ह्या दोघांचे व्हॅल्यूज असे निघतात. ओके, तर इकडं बघा बाळांनो, ह्या पद्धतीने तुम्हाला दोन व्हॅल्यूज काढायचे आहेत, X आणि Yचे. हां, आता आपण ह्याचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. ह्याचे एक्झाम्पल्स इकडे बघा. क्वेश्चन नंबर 1 बघा इकडं, ह्यामधला क्वेश्चन नंबर 1. हां, फॉर अ सायमल्टेनियस इक्वेशन, काय दिलेलं आहे त्यांनी, फॉर अ सायमल्टेनियस इक्वेशन या फॉर सायमल्टेनियस इक्वेशन for simultaneous equation in variables x and y. ओके, x and y व्हेरिएबल्स फाइंड करायचे. तुम्हाला काय दिलेलं आहे, dx इज इक्वल टू 49. dx किती दिलं आहे, 49. dy इज इक्वल टू किती दिलं आहे, -63 आणि d दिला आहे तुम्हाला 7. फाइंड the value of y. ची व्हॅल्यू विचारले. हा क्वेश्चन तुमचा जो आहे 2022चा क्वेश्चन आहे. 2022चा बोर्डमध्ये आलेला क्वेश्चन आहे आणि हा 1 मार्काला क्वेश्चन आहे. 1 मार्काला काय दिलेलं आहे तुम्हाला बघा इकडे, डी विचारलं काय, y विचारलं आहे, dy दिला आहे तुम्हाला, dx दिला आहे तुम्हाला आणि d दिला आहे तुम्हाला. y कसं काढतात आपण इकडं बघितलेलं, y कसं काढतो, इकडं बघितलेलं आपण y कसं काढतोय. आपण y इज इक्वल टू काय म्हणतो आपण, dy अपॉन d ह्या पद्धतीनं काढतो नाही आपण. मग y काय दिलेलं आहे, dy काय दिलेलं आहे आपण, dy दिलेलं आहे -63 अपॉन 7, -63 अपॉन 7. तर इकडं बघा 7 1 जार आणि 7 9 जार, तर इथं -9. तर yची व्हॅल्यू काय आली, y इज इक्वल टू -9. आलं का लक्षात. हे तुम्हाला 1 मार्काला क्वेश्चन असतं. इथं x जरी विचारला असता तरी x काढू शकत होतो आपण. x कसं काढणार आपण, x विचारला असतं तर x ची व्हॅल्यू कशी निघत्या, yला dy घेतो, yला इथं आपण dy घेतो ना,
तर एक्सला फक्त वर डी एक्स घ्यायचा, डी एक्स अपॉन डी असं घ्यायचं, म्हणजे किती 49/7. ओके, 49/7 असा तुम्ही घेऊ शकता. ओके, हां, आता 7च्या टेबलमध्ये 49 किती येतं 7 जर 7 1 जा 7 7 7, एक्सची व्हॅल्यू काय आली 7. आलं लक्षात? असं घेऊ शकता. हा झाला तुमचा 1 मार्कचा क्वेश्चन ह्याच्यावरती. दुसरा आणि हा एक्स पण विचारलेलं सेम क्वेश्चन फिरवून कधी विचारतात बघा. हा जो वाय आहे ना, हा वाय विचारलेला तुम्हाला 2022मध्ये. वाय कधी विचारलेलं तिनं, वाय काढे, वायची किंमत 2022मध्ये विचारलेली. ओके, वाय 2022मध्ये वाय विचारलेलं त्याने, आणि 2020मध्ये एक्स विचारलेलं. सेम क्वेश्चन, म्हणजे एक लक्षात ठेवा, सेम क्वेश्चन फिरून फिरून विचारतात. ओके, त्यामुळे तुम्ही सेम क्वेश्चन सॉल्विंग कसे करायचे, काय करायचे, काय पद्धत आहे ते लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. हां, क्वेश्चन नंबर 2 बघा याच्यावर. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला काय दिलेलं आहे, सेम डी एक्स दिलेला आहे तुम्हाला, डी एक्स इज इक्वल टू 25, डी वाय तुम्हाला दिलेला आहे -40 आणि डी दिलेला आहे तुम्हाला 5. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. फाइंड एक्स विचारलं आहे तुम्हाला. 1 मार्कला क्वेश्चन आहे, 1 मार्कला 2020चा क्वेश्चन आहे, 2020चा क्वेश्चन आहे, 1 मार्कला क्वेश्चन आहे. मग कसं करणार, 1 मार्कला क्वेश्चन आहे, 2020चा क्वेश्चन आहे. मग एक्सची व्हॅल्यू आपण कसं काढतो लक्षात आहे का तुम्हाला? एक्स इज इक्वल टू काय घेतो, डी एक्स अपॉन डी. हो, इथं लिहिलेलं आहे, हे 2 गोष्टी पाठ ठेवा. एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी. हां, मग एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी, तर कसं होणार मग? डी एक्स किती दिला आहे बाळा तुला, डी एक्स किती दिला आहे, डी एक्स किती दिला आहे 25, आणि डी किती दिला आहे 5. मग 25/5, मग कसं होणार, 5 5 25, बरोबर का? 5 1 5, 5 5 25, 5. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची 5. हा 1 मार्कला क्वेश्चन होता, 2020मधला क्वेश्चन आहे, 1 मार्कला विचारलेला. ओके, नेक्स्ट. तर क्रॅमर्स रूलवरती ह्या टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात किंवा ह्या टाईपमध्ये क्वेश्चन्स येतात. अजून एक क्वेश्चन बघा क्रॅमर रूलवरती. आता डायरेक्ट तुम्हाला डी एक्स आणि डी वाय दिलं. जेव्हा तुम्हाला डी एक्स आणि डी वाय न देता तुम्हाला इक्वेशन्स देतात ना, त्यावेळी क्वेश्चन्स कसा विचारतात बघा तुम्हाला. टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन, क्वेश्चन 3, टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन, the simultaneous equation कुठली दिली आहे बघा तुम्हाला, 3x + 5y = 26. ही झाली तुमची इक्वेशन 1. अँड इक्वेशन 2 कुठली आहे, x + 5y = 22. ही झाली इक्वेशन, x + 5y = 22. ही कुठली झाली तुम्हाला इक्वेशन 2. ओके, तर इथं तुम्हाला काय म्हणलेलं आहे, सॉल्व बाय युझिंग क्रॅमर्स रूल. सॉल्व बाय युझिंग क्रॅमर्स रूल, by using Cramer's rule. हां, तर क्रॅमर्स रूल काय म्हणतो, आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी एक्स अँड डी वाय. डी एक्स आणि डी वायची व्हॅल्यू विचारलेली. हा प्रश्न तुम्हाला 2022मध्ये विचारला गेला. 2022मध्ये किती मार्काला क्वेश्चन आहे हा तुमचा क्वेश्चन, 2 मार्काला विचारला गेलेला, 2 मार्क्ससाठी विचारलं गेलं. तर इकडं बघा, हे काय असते तुमची A1x, हा काय असतो B1y, हा काय असतो C1, हा असतो A2,
A2x प्लस B2y इज इक्वल टू C2. म्हणजेच काय, इथे A1ची व्हॅल्यू काय झाली 3, B1ची काय झाली 5. लिहून घ्या इथं वाटलंस. A1 इज इक्वल टू 3, B1 इज इक्वल टू 5 आणि C1 इज इक्वल टू 26. नेक्स्ट A2 इज इक्वल टू 1, B2 इज इक्वल टू 5, C2 इज इक्वल टू 22. ओके. आता तुम्हाला DX आणि DY विचारले. DX कसं काढतो आपण, DX कसं काढतो आपण, DX इज इक्वल टू, DXसाठी मी तुम्हाला इथं दावलेलं बघा इकडं. DX एक्स आहे म्हणजे एक्सचं घेत नाही, C1 आणि B1 घेतो आपण. मग इथं कसं करणार आपण, DX इज इक्वल टू कसं काढतो, C1 C2 B1 B2. ओके. हां मग इकडं बघा, C1 काय आहे बाळा, C1 काय आहे 26, C2 काय आहे 22, B1 काय आहे 5 आणि B2 पण काय आहे 5 5 5. ओके. हा झाला तुमचा DX. आता तुम्हाला ह्याची व्हॅल्यू काढायची म्हणजे तुम्हाला याला सॉल्व्ह करावं लागेल. याला जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे तर बघा कसं करणार. व्हॅल्यू काढायची, याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सॉल्व्ह करा. हां तर इकडं बघा तुम्हाला कसं होणार, 26 × 5 26 × 5 सॉरी 26 × 5 मायनस 22 × 5 22 × 5. ओके. आता 26 × 5 किती असतं 130 130 वजा 22 × 5 22 × 5 किती असतं 110 110 130 वजा 110 किती झालं 20. म्हणजे तुम्हाला DXची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला, DX इज इक्वल टू 20. आणि DYची व्हॅल्यू कशी भेटेल तुम्हाला, DYची व्हॅल्यू, DY कसं काढतो आपण, DY इज इक्वल टू वायचे कोइफिशियंट्स न घेता बाकीचे सगळे कोइफिशियंट्स घेतो. म्हणजे काय A1 आणि C1 घेतो, A2 आणि C2 घेतो आपण. ओके. हां तर A किती आहे, A किती आहे 3, A1 किती आहे 3, A2 किती आहे 1 3 1, C1 C2 किती आहे 26 22 26 22. इकडं बघा. त्याचं सॉल्व्ह कसं करणार, पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लाय 3 × 22 मायनस 1 × 26. 3 × 22 काय असतो 66 वजा 26, 66 वजा 26 केलं किती राहतं 40. म्हणजे तुम्हाला DYची व्हॅल्यू किती आली 40. तुमची DX आणि DY दोन्हीची व्हॅल्यू आल्या. ह्या पद्धतीने ह्या प्रकाराने तुम्हाला जे आहे क्रॅमर्स रूलवरती क्वेश्चन्स किंवा क्रॅमर्स रूल सॉल्व्हिंगवरती क्वेश्चन्स येतात तुम्हाला 1 मार्काला किंवा 2 मार्काला, कधी कधी 3 मार्काला येतं. 3 मार्काला आल्यावर काय म्हणतो तो माहिती आहे का, 3 मार्काला आल्यावर हे पूर्ण सॉल्व्ह करायला लागतं. म्हणजे आता इथं DX आणि DYची व्हॅल्यू काढली ना, तो 3 मार्काला काय विचारतो तो फॉर 3 मार्क्सला काय विचारतो तो, एक मिनिट, फॉर 3 मार्क्स तो X अँड Y व्हॅल्यू विचारतो, व्हॅल्यू ऑफ X अँड Y. आता जास्त अवघड नाही, व्हॅल्यू ऑफ X अँड Y काढायची असेल तर ह्या तुम्हाला 2 डिटर्मिनंट झाले. आता एक Dचा डिटर्मिनंट काढायला लागेल तुम्हाला, Dचा डिटर्मिनंट काढायला लागतो. D कसा असतो A1 A2 B1 B2. Dचा डिटर्मिनंट ज्यावेळी तुम्ही काढूनच जातो तुम्हाला डिटर्मिनंट. A1 काय आहे इकडं बघा 3155 बघा इकडं 3155. हां ह्या अशा पद्धतीने ज्यावेळी तुम्ही काढता 3 × 5 मायनस 5 × 1 3 5 15 वजा 5 किती राहिला 10. डीची व्हॅल्यू काय आली तुमच्याकडं, डीची व्हॅल्यू आली तुमच्याकडं 10.
डीची व्हॅल्यू ज्यावेळी तुमच्याकडे 10 येते त्यावेळी बघा डीची व्हॅल्यू 10 आली तुमच्याकडं. मग आता एक्स कसं काढतो आपण, एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी. म्हणजेच काय, डी एक्स किती आहे तुमच्याकडे, आता डी एक्स इथं आपण काढलेला कुठं आहे 20 आहे. डी एक्स किती आहे 20. 20 डिवायडेड बाय 10 किती व्हॅल्यू आली 2. एक्सची व्हॅल्यू इज इक्वल टू 2. आणि वायची किती येणार, वाय इज इक्वल टू, वायची व्हॅल्यू किती आली डी वाय अपॉन वाय. कसं काढतात, डी वाय अपॉन डी. म्हणजेच किती 40 अपॉन 10. डी वायची 40 आहे ना, हवं इकडे 40 आली ना डी वाय. 40 अपॉन 10 म्हणजेच किती आहे, वाय इज इक्वल टू 4. वाय इज इक्वल टू काय आला 4. हां, ह्या पद्धतीने तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू, हे 3 मार्काला क्वेश्चन येतं. आता आपल्याला इथंपर्यंतच क्वेश्चन होता, हा 2 मार्कला, ह्याच्या खालचे 3 मार्कला. आपण इथं पूर्ण PYQs बघत आहोत कशा पद्धतीनं आहेत. ह्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण, हे आता डिटर्मिनंटचं झालं, ह्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण दुसरे सायमल्टेनियस सॉल्विंग वगैरे हे बघूया आपण. ओके, चला नंतर भेटू. जय हिंद.